हिंदी सक्तीविरोधात 5 जुलैला जो मोर्चा होणार आहे त्या मोर्चा संदर्भातल्या त्या नियोजनासंदर्भात एक ठाकरे गटाची बैठक पार पडली आणि ठाकरे गटाच्या या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते उपस्थित होते। स्वतः आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे उपस्थित होतेच आणि त्यावेळेला ठाकरेंनी शाखा प्रमुखांसोबत संवाद देखील साधलेला आहे। या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत, सुभाष देसाई उपस्थित होते। दरम्यान अनिल देसाई बोलतायत, थेट जाऊया। याच्यामध्ये कुठचा विचार करायचा आहे, कुठचा रोबोटिक सायन्स बघायचा आहे, याच्यामध्ये त्यांना हा निर्णय मागे घ्यायलाच लागेल। महाराष्ट्राची जनता, मराठी माणूस एकवटलाय आणि तो या सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढा उभारलेला आहे आणि त्या लढ्याचं यश हे शेवटी हे GR मागे घेऊनच आहे। ओके सर, थँक्यू। दरम्यान हा लढा सुरूच राहणार असल्याचं देसाई म्हणालेले आहेत। आपण आज बघितलं 5 जुलैच्या मोर्चाबाबत ठाकरे गटाची बैठक झालेली आहे। मुंबईतील शाखा प्रमुखांची ही ठाकरेंसोबतची बैठक आणि शाखा प्रमुखांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। कशा पद्धतीने हा मोर्चा पुढे न्यायचा आहे, मोर्चाचं नियोजन कसं असणार आहे, या पद्धतीची सगळी बैठक झाली आणि स्थगिती जरी मिळाली तरी मोर्चा काढणारच, विजयी मोर्चा काढणार ही भूमिका ठाकरेंनी घेतलेली आहे। त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चाबाबत ठाकरे गटाच्या बैठकीत आता स्पष्टता आलेली आहे। जरी स्थगिती निघाली तरी विजयी मोर्चा काढणार असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलंय। त्यामुळे ठाकरे आता मोर्चावर ठाम असल्याचं बघायला मिळतंय। आपण बघतोय 5 जुलैच्या मोर्चाबाबत ठाकरे गटाची बैठक झाली, ही ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। देसाई सुद्धा काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधत होते आणि मुंबईतले सगळे शाखा प्रमुख यावेळी तिथे उपस्थित होते। शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आणि दरम्यान ही बातमी आली होती, स्थगितीची शक्यता वर्तवण्यात येत होती। त्यामुळे जरी स्थगिती मिळाली तरी सुद्धा हा मोर्चा आपण काढणारच, हा विजयी मोर्चा असेल असं देखील ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे। उद्धव ठाकरेंचा शाखा प्रमुखांसोबतचा संवाद आता झालेला आहे। शिवसेना भवनात शाखा प्रमुखांची बैठक पार पडली आणि 5 जुलैच्या मोर्चाबाबतची ही बैठक आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा इथे एकत्र प्रवास करतायत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। देवेंद्र, नेमकं बैठकीत काय ठरलेलं आहे? सौरभ, आपल्याला माहिती आहे की हिंदी सक्तीच्या विरोधात 5 जुलैला मुंबईत मोठा मोर्चा निघणार आहे आणि याच मोर्चाच्या अनुषंगी शिवसेना ठाकरे गटाची महत्वाची बैठक जी आहे ती शिवसेना भवन इथे दादर इथे नुकतीच पार पडलेली आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे जे शाखा प्रमुख आहेत, महत्वाचे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, यांना संबोधित केलेलं आहे, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। 5 तारखेचा जो मोर्चा होणार आहे त्याच्या नियोजनाच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक पार पडलेली आहे। जरी शासकीय पातळीवरून काही हालचाली झाल्या आणि हिंदी सक्तीच्या संदर्भातील काही निर्णय झाला तरी आपण हा मोर्चा काढायचा अशा पद्धतीचा ठाम निर्धार जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे बैठकीमध्ये आणि समोर असलेले पदाधिकारी यांनी हा आपण विजयी मोर्चा काढायचा अशा पद्धतीचं भाष्य जे आहे या बैठकीमध्ये केलेलं आहे। शिवाय उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलेलं आहे की ही मराठी माणसाची जी एकजूट झालेली आहे त्याच्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे, देवेंद्र फडणवीसांचे आभार मानतो। एक प्रकारे आपण म्हणू शकतो की हिंदी सक्तीच्या मुद्द्याला घेऊन जो काही सध्या महाराष्ट्रात किंवा ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे किंवा शिवसैनिक जे काही आक्रमक झालेले आहेत त्यावरून उद्धव ठाकरे यांनी हे सगळं भाष्य केलेलं आहे। शिवाय आज जी काही GRची होळी करण्यात आली, शिवसेनेने आक्रमणाचं आंदोलन केलं, त्याबद्दल देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे धन्यवाद व्यक्त केले। निश्चितच देवेंद्र, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।